योगदान दिलं। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशभरात हळहळ व्यक्त होत असून विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। विद्वान आणि प्रशासनावरही सहजतेने वावरणारे डॉक्टर मनमोहन सिंग दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक होते। सार्वजनिक जगतात त्यांनी विविध भूमिका बजावत भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत। देशसेवेसाठी निष्कलंक राजकीय जीवनासाठी अत्यंत नम्र स्वभावाचे म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग सदैव स्मरणात राहतील। त्यांचं जाणं सर्वांसाठी मोठं नुकसान आहे, असं सांगत राष्ट्रपतींनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत। प्रतिष्ठित अर्थतज्ञ असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक संक्रमणातून धाडसानं बाहेर काढलं, तसंच विकास आणि समृद्धीचे नवे मार्ग खुले केले, असं धनखड यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे। अर्थव्यवस्थेबद्दलची त्यांची प्रगल्भ समज आणि भारताच्या प्रगतीसाठीची अतूट बांधिलकी नेहमीच स्मरणात राहील, असं त्यांनी म्हटलं आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा वारसा भारताच्या विकासाच्या वाटचालीत सदैव मार्गदर्शक ठरेल, असं उपराष्ट्रपती म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विविध सरकारी पदांवर जबाबदारी भूषवताना तसंच अर्थमंत्री म्हणून कार्य करताना भारताच्या आर्थिक धोरणांवर मजबूत ठसा उमटवला, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। पंतप्रधानपदी असताना त्यांनी लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले। संसदेतील त्यांचा सहभागही अभ्यासपूर्ण असायचा, असं पंतप्रधानांनी शोकसंदेशात म्हटलं आहे।